ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। महाराष्ट्र राज्यामधील व संपूर्ण भारत देशामधील शेतकरी बांधवांसाठी आता आली मोठी खुशखबर। हो शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 24वा हप्ता अखेर आता सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि दोन्ही हप्ते आता एकत्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधून असाल तर तुमच्यासाठी आता डबल खुशखबर आली आहे, कारण तुम्हाला डायरेक्ट 4,000 रुपये सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत आहे। आणि भारत देशामधून तुम्ही कोठून जरी हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला फक्त 2,000 रुपये मिळणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना दोन्ही हप्ते एकत्र येत असल्यामुळे शेतकरी बांधवांना आता 4,000 रुपयाचा दिलासा मिळत आहे आणि आजच या हप्त्यांचं वितरण करण्यामध्ये येत आहे। तर मग आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, 24वा हप्ता शेतकरी बांधवांना मिळण्यासाठी सरकारने आता ऑर्डर जारी केल्या। या निर्णयामुळे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता प्रत्येकी एका हप्त्याचे 2,000 असे 4,000 रुपये मिळत आहे। परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला वाटत असेल की जशा प्रकारे हमखास हप्ता मिळतो अगदी त्याचप्रमाणे आता देखील मिळणार, तर नाही, सरकारच्या माध्यमातून नियमांमध्ये आता बदल करण्यामध्ये आले आहे आणि आज जो काय हप्ता जमा केला जात आहे तो फक्त महाराष्ट्र राज्यामधील 18 जिल्ह्यामध्ये आज जमा केला जात आहे आणि PM किसान योजनेचा पण हप्ता फक्त आज 18 जिल्ह्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे, कारण की हा निर्णय केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून एकत्र घेण्यामध्ये आला आहे। तर मग आता लक्षामध्ये घ्या, बँका सकाळी 10 वाजता उघडल्यापासून प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप केलं जात आहे। पुढील 36 तासामध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम यशस्वीरित्या पोहोचवण्याचं काम प्रशासकीय स्तरावर आता सुरू आहे। सर्व 36 जिल्ह्यामध्ये आता वाटप करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून आज 18 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली। सर्व्हर सिस्टीमवर जास्त ताण येऊ नये यासाठी सरकारच्या माध्यमातून डीबीटी प्रणालीचा वापर करण्यामध्ये येत आहे। आता लक्षामध्ये घ्या, या वितरण प्रक्रियेमुळे शेतकरी बांधवांच्या मोबाईलमध्ये एका पाठोपाठ 2 मेसेज प्राप्त होणार आहे। यामध्ये केंद्र सरकारचा PM किसान योजनेचा 24वा हप्ता आणि राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा झाल्याचा संदेश आता पाहायला मिळणार आहे। दोन्ही योजनांचा लाभ एकाच वेळी खात्यामध्ये वर्ग होत असल्याने शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून आर्थिक मदत थेट त्यांच्या हाती पोहोचणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, हे वाटप डीबीटी म्हणजे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे होत असल्याने सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळी निधी पाठविणं शक्य नाही, म्हणून आज पहिल्या टप्प्यामध्ये सरकारच्या माध्यमातून 18 जिल्ह्यांचा समावेश करण्यामध्ये आला आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघा, या यादीमध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर। या जिल्ह्यामधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। या भागामधील शेतकऱ्यांचे बँक मेसेज वेगाने प्राप्त होत असून डिजिटल प्रणालीद्वारे थेट खात्यामध्ये रक्कम वर्ग केली जात आहे। आता शेतकरी बांधवांनो, सरकारने तुम्हाला काही काम करायचं सांगितलं होतं, भरपूर दिवसापासून ते काम तुम्ही केलं आहे का बघा। तर ते काम म्हणजे की फार्मर ID कार्ड। जर तुमच्याकडे फार्मर ID क्रमांक असेल किंवा तुम्ही फार्मर ID कार्ड असेल तर मग तुम्हाला जास्त अडचण येणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होणार। 4,000 रुपये हे फक्त महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांना मिळणार आणि इतर भागामधील शेतकरी बांधवांना व इतर राज्यामधील शेतकऱ्याला फक्त 2,000 रुपये
PM किसान योजनेचे मिळणार आहे. आता लक्षामध्ये घ्या, राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा नमो शेतकरी योजना चालविण्यामध्ये येत असते. त्यामुळे महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांना 4,000 रुपयांचा दिलासा आता मिळणार आहे. यानंतर पुढील क्रमांकाचा जिल्हा येतोय, तो म्हणजे की जालना जिल्हा आणि नांदेड या जिल्ह्यांचा क्रमांक आहे. नमो शेतकरी आणि PM किसानची रक्कम भरपूर दिवसापासून अफवा सुटली की वाढली आहे. बघा, 6,000 रुपये मिळणार आहे. अशा अफवांवर अजिबात विश्वास करू नका. ह्या फक्त अफवा पसरल्या होत्या, त्या आता पूर्णपणे खोट्या असल्याचं स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही चुकीच्या किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीवरच भर द्या. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये बीड जिल्हा, हो, या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना DBTद्वारे निधी प्राप्त होईल. सरकारने स्पष्ट केलं आहे, सर्व अर्जांची संगणकीय प्रणालीद्वारे काटेकोरपणे फेड पडताळणी करून खऱ्या आणि गरजू लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करण्यामध्ये आली आहे. ज्यामुळे केवळ निकषात बसणाऱ्या पात्र शेतकरी बांधवांनाच या योजनेचा थेट आणि पूर्ण लाभ आता मिळणं शक्य होत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती म्हणजे 2026च्या कर्जमाफी योजनेअंतर्गत ज्यांना 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, लक्षामध्ये घ्या, त्यांना हा नियम हप्ता मिळणार नाही. लक्षामध्ये घ्या, सरकारने हा नियम लावला की ज्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळाला, ज्यांना 2 लाख रुपये कर्जमाफीमध्ये भेटले आहे किंवा 1.5 लाख भेटले किंवा 1 लाख भेटले, अशा शेतकरी बांधवांना 1 वर्ष नमोचा हप्ता मिळणार नाही. हा राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला. जर तुम्हाला प्रोत्साहनपर भत्ता मिळाला असेल तर मग अडचण नाही, तुम्हाला 4,000 रुपये येणार. परंतु ज्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ भेटला अशांना मात्र नमोचा हप्ता मिळणार नाही, एवढं मात्र राज्य सरकारने आज सांगितलं आहे. एकाच वेळी 2 मोठ्या योजनांचा लाभ न देता गरजू घटकांपर्यंत मदत पोहोचावी यासाठी सरकारने हा धोरणात्मक निर्णय आता घेतला आहे. तसेच शेतकरी बांधवांनो, लातूर जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांनी नियमामध्ये बसता पूर्वी लाभ घेतला होता त्यांना यादीमधून आता लक्षामध्ये घ्या, सरकारने सांगितलं आहे तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव यादीमध्ये आलं का हे सुद्धा पाहून घ्यायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर लाभ न मिळता तुम्ही लाभ घेण्याचा प्रयत्न केला असेल तर मग तुम्हाला हा लाभ मिळणार नाही, एवढं मात्र लक्षामध्ये घ्या. 2026 मधील तपासणीत जवळपास 16 लाख शेतकरी अपात्र ठरल्याने त्यांना या हप्त्यापासून बाहेर काढण्यामध्ये आलं आहे. केवळ पात्र आणि नियमांचे पालन करणाऱ्या शेतकऱ्याला शासनाकडून आर्थिक निधी वितरित केला जात आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, हिंगोली आणि अमरावती या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्याला याचा थेट फायदा मिळणार आहे. राज्यातील एकूण 52 लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा 24वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता एकत्र जमा केला जात आहे. ज्यामुळे ग्रामीण भागामधील आणि शहरी भागामधील शेतकऱ्याला शेती कामासाठी दैनंदिन आव्हानांना तोंड देण्यासाठी मोठा हातभार आता सरकारच्या माध्यमातून लागत आहे. तर मग आता बघा, वाशिम जिल्ह्यामधील देखील शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळणार. आणि महत्त्वाचं म्हणजे पिवळे व केसरी रेशन कार्ड असणाऱ्या ज्या शेतकरी बांधवांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेमधून अपात्र ठरवण्यामध्ये आले असून गरीब शेतकरी बांधवांनाच प्राधान्य देण्यामध्ये येत आहे. उत्पन्नाची मर्यादा ओलांडलेल्या खातेधारकांना वगळून खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या अडचणीमध्ये असलेल्या शेतकरी कुटुंबांनाच या योजनेचा लाभ देण्यामध्ये येत आहे. म्हणजे की सरकारने स्पष्टपणे सांगितलं, ज्यांचं इन्कम वाढलं आहे, ज्यांचा इन्कम दाखल्यामध्ये जास्त इन्कम दाखवित आहे 2.5 लाख रुपयांच्या वरती, अशांना या योजनेमध्ये आता अपात्र ठरविण्यामध्ये आला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या किंवा गैरमार्गाने फार्मर ID कार्ड होतं त्यांची नावे प्रणालीद्वारे रद्द करण्यामध्ये आली असून त्यांना कोणताही निधी दिला जाणार नाही अशी कडक सूचना देण्यामध्ये आली आहे.
प्रशासनाने पारदर्शकता राखण्यासाठी संगणकीय तपासणीचा वापर करून सर्व बनावट आणि चुकीचे अर्ज यादीमधून तात्काळ हटवले आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना डीबीटीद्वारे निधी वितरित केला जात आहे. ज्या शेतकऱ्यांनी EKYC पूर्ण केली आहे अशा शेतकरी बांधवांना जास्त काय अडचण येणार नाही. आधार लिंक बँक खात्याशी लिंक केले आहे आणि फोटो अपडेट केला आहे त्यांना हा लाभ लवकरात लवकर मिळणार आहे. तांत्रिक बाबीची पूर्तता केलेल्या शेतकरी बांधवांना कसल्याही अडथळ्याशिवाय हा लाभ आता जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचं म्हणजे लक्षामध्ये घ्या, त्यानंतर वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. SBI बँक असो, महाराष्ट्र बँक असो किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक असो, खाते असणाऱ्या शेतकरी बांधवांना मॅसेज वेगाने प्राप्त होत आहे. ज्यांचा क्रमांक आज आला आहे त्यांच्या मोबाईलवर आता टप्प्याटप्प्याने 4,000 रुपये जमा झाल्याचे मॅसेज यायला सुरुवात झाली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, पुढे चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामधील शेतकऱ्याला या योजनेचा थेट लाभ दिला जात आहे. आज 18 जिल्ह्यामध्ये पैशांचे वितरण पूर्ण झाल्यानंतर उद्या दुसऱ्या टप्प्याचा लाभ दिला जात आहे. उद्या देखील 18 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये येणार आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, शेवटच्या टप्प्यामध्ये भंडारा जिल्ह्यासह आजच्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 18 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं का? जर या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं नसेल तर चिंता करू नका. सरकारने सांगितलं उद्या पुन्हा 18 जिल्ह्यामध्ये वाटप होणार. असं करून संपूर्ण राज्यभरामध्ये वितरण होणार आणि भारत देशामध्ये सुद्धा वितरण करण्यामध्ये येणार. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती महत्त्वाची बातमी. आणि जर तुम्ही पहिल्यांदा या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच महत्त्वाच्या नवनवीन अपडेट तुम्हाला या चॅनलमध्ये पुढे सुद्धा बघायला मिळत असतात. ही होती मोठी खुशखबर. धन्यवाद.